मंजू सुंदर आहे, ह्याच्यात तिची काय चूक? हे बघ, मी काय सांगते ते नीट समजून घे. कधी काय होईल काही सांगता येत नाही. हे बघ, तुमचा जसा मंजूवर विश्वास आहे तसा आमचा सुद्धा आहे. आणि चूक तिची नाहीये, तिच्या वयाची आहे. पण ती आता घरापासून लांब राहतीये. आता इथे सुद्धा बघ, ती इथे सर्वंट्स क्वार्टर्स मध्ये राहते त्या सगळ्या स्त्री पुरुषांबरोबर. तुम्ही काय ती तिची काय सोयरीक वगैरे काय ती जुळवली होतीत ना? हो, लहानपणीच जमवली आहे. मग काय झालं त्याचं? ते काय ना मंजूची अगं इतक्यात लगीन नाही करायचं म्हणते. अगं लग्न नका करू, हवं तर नुसता साखरपुडा करा. आता आता शौनक आणि देवयानीचं बघतीयस ना, झाला त्यांचा साखरपुडा. आता काही गरज होती का? पण शिक्कामोर्तब करणं महत्वाचं, सगळ्यांना माहित होतं. आणि आमच्याकडे कसं आहे ना, लग्न मोडलं तरी काही प्रॉब्लेम नसतो उद्या, पण तुमच्याकडे तसं होत नाही. उद्या लग्न मोडलं ना तर पार गावापर्यंत चर्चा होतील. हे बघ, तू उगाच गैरसमज करून घेऊ नकोस. मी आता एक मालकीण म्हणून बोलत नाहीये, तर एका मुलीची आई म्हणून तुझ्याशी बोलतीये. अगं आपल्या मुली लहान आहेत, पण आपल्याला समजते की नाही एक आई म्हणून जबाबदारी. संगीता, आपल्या वेळेसारखं नाही राहिलेलं आता. मुली घराबाहेर पडतात नोकरीसाठी, शिक्षणासाठी. हे बघ, बघणारे काहीही बोलतात, पण आपल्याला तर त्यांच्या भविष्याची काळजी आहे की नाही? बाईसाहेब, तुम्ही काय म्हणताय ते समजतंय मला, पण मंजू पण ना, तो मुलगा चांगला आहे ना. हा, काय नाव आहे त्याचं? कुमार. लई चांगला मुलगा आहे बघा बाईसाहेब. अगं मग प्रॉब्लेम कुठे आहे? करून टाका ना साखरपुडा, उगाच उशीर व्हायला नको. हा संगीता, काय आहे ना बाईसाहेब, डोकं माझं कसं म्हणजे सुन्न झाले बघा. काय सुचना झालंय. मंजू पण ऐकतच नाही बघा. हे बघ, तिच्या भल्यासाठीच करतोय ना आपण हे सगळं. संगीता, कधी कधी मुलांना कळत नाही त्यांचं भलं बुरं, आपल्यालाच कठोर व्हावं लागतं. ते काही नाही, तू तिला निक्षून सांगून टाक, साखरपुडा झालाच पाहिजे. हो बाईसाहेब, पण एकदम एवढं सगळं करायचं म्हणजे? तू आता त्याचं टेन्शन घेऊ नकोस. करायचं म्हणल्यावर सगळं होतं. हे बघ, आमचंही लग्न घर आहे आता, पैशाची सुद्धा काळजी करू नकोस. आणि साड्या बिड्या तर मी तुला इथनं घरून पाठवून दे. बाईसाहेब, एवढं सगळं करायची काय गरज आहे? तसं बी तुमच्यामुळेच चाललंय आमचं घर. अगं मग कशाला संकोच करतेयस? संगीता, तुला कळत का नाहीये? तू का वेळ घालवतेयस? हे बघ संगीता, लवकरात लवकर तू मुलाकडच्यांना जाऊन भेट, तारीख ठरव आणि मला येऊन सांग. संगीता, मंजूचा साखरपुडा लवकरात लवकर झाला पाहिजे. What? We are engaged now. या एंगेजमेंटमुळे असा काय फरक पडला आपल्या आयुष्यात? असं कसं म्हणतोस तू? एंगेजमेंट इज लाईक एन अश्युरन्स. आपल्या रिलेशनला एक सोशल रेकग्निशन मिळालंय शौनक. या रिलेशनशिपला सोशल नाही, लीगल पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणून बघितलं जाणार, आणि त्याच्यातले आपण हरवणार. शौनक, डोंट यू थिंक तू उगाच इश्यू करतोयस? आज नको ना प्लीज. देवनी, तुला कळत कसं नाही? राधा, तुला कधीच कळत नाही. नको नको ना कॉम्प्लिकेट करूस. दादू, सॉरी 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 सॉरी, माझे दोन्ही हात डोळ्यांवर आहेत, दोन्ही हात कानांवर. मी काही ऐकलं नाही आणि मी काही बघितलेलं पण नाहीये. सॉरी. नैना, come my dear sister-in-law, come. नाही, तो का आलीस इथे? आम्ही दोघं बोलत होतो ना. हो, बोलत होतात
दार वगैरे लावून का? असं काही नाही हा, उगाच खोटं बोलतोय हा. जाम बोर करत होता ऍज युजुअल, हो ना? आय न्यू इट. काय रे, इतनी बेरुखी आज के दिन? क्यों क्यों क्यों? कळत नाही ना तुम्हाला? कळत का नाहीये? माझी ग्रांट रिजेक्ट झालीये. आय हॅव लॉस्ट इट. हरलोय मी. पण तुम्हाला काय आहे त्याचं? तुम्ही करा मजा, तुम्ही उत्सव साजरे करा, तुम्ही एंगेजमेंट करा, लग्न करा. लग्न ही या जगातली एकमेव महत्वाची गोष्ट नाहीये. हे तुम्हा दोघांना कसं आणि कधी कळणार आहे? लिव्ह इट. दादूला काय झालं? कसला भारी बंगला आहे यांचा. अख्खीची जाम मजा असणार हा. अशा ठिकाणी काम करायचं म्हणजे काम पण एकदम रिलॅक्स नाही का? 12वी नंतर तू येशील का इथं कामाला? हा मग तसं पण त्या टुक्कार कॉलेजात कोणाला जायचंय? तुला माहिती आहे मुंबई, एकदा मला अख्खी सांगत होती तिला ना इकडे भारी भारी खायला पण भेटत. चल, बाईसाहेब वाट बघत असतील. नमस्कार नमस्कार. ते बाईसाहेबांनी बोलवलं होतं. तुम्ही कसे आहात? मी बरा आहे. तू संगीता ना? हा. देवीदास कसा आहे? तसे बरे आहे. अधूनमधून तब्येतीचं काय ना काहीतरी होत असतं. साहेब, ही माझी धाकली मुलगी अंजू, मंजूची बहीण. नमस्कार कर ग. अगं नको, असू दे असू दे. मालती बाईसाहेब इथेच आहेत ना? येत. इथून नोकरांनी कुठून जायचं विसरलंच वाटतं. तुझ्या हुशार मुलीने तुला सांगितलं नाही वाटतं काय? समोर येतो साहेब. काय ती काय करते? 12वीला आहे. बर. एकदा का परीक्षा दिली की मग काम करायचं म्हणते. अगं मग इथेच काम करू शकेल की ती तिच्या बहिणीच्या जागेवर. काय अंजू, ट्रेन होशील ना बहिणीच्या हाताखाली? येस मॅडम. मग संगीता, काय ठरलं? साखरपुड्याची तारीख वगैरे काढलीस का नाही? तेच बोलायचं होतं बाईसाहेब. हा, म्हणजे मी काय म्हणते, सगळं ठरवायच्या आधी एकदा मंजूला विचारावं. आणि अगं आता ह्या सगळ्या गोष्टी काय मुलांना विचारून करायच्या असतात का? मॅडम बोल. आहे तू इथं? काय ग, बाबांना काही झालं तर नाही ना? काय गय अंजय? काही झालेलं नाहीये, तू शांत हो बरं. सुमनला आपल्यासाठी चहा करायला सांगू का? नाही नको. मग मंजू खुश ना? आईने सांगितलं मला तुझ्या. साखरपुडा ठरलाय ना तुझा? सगळं कसं वेळेवर झालेलं बरं असतं बघ. आता बघ ना, तू गेलीस साखरपुडाहून की तुझी बहीण येणार आहे इथे कामाला तुझ्या जागेवर. काय अंजू, येशील ना? मॅडम अंजू तुला केक आवडतो खायला? हो. गुड. मंजू, कालचा केक आहे बघ फ्रीज मध्ये, तो दे बरं जरा तिला. चांगला मोठा पीस दे. हा होय. घे घे, खा खा ना, खा.
खा खा. सर, मला ना आता खात्री पटली. केल्याने होत आहे रे, अधिक केलेची पाहिजे. काय म्हणायचंय तुला? माझं जे म्हणणं आहे ना ते मी पुराव्यानिशी सिद्ध करूनच दाखवणार आहे. अरे पण म्हणजे नक्की काय करणार आहेस तू? मी एका इकॉनॉमिकली बॅकवर्ड व्यक्तीला असा ट्रेन करीन की ओळखूच येणार नाही ती व्यक्ती पूर्वी त्या क्लासची होती. हे एकच सोल्युशन आहे असं वाटतंय का तुला? येस सर. सर, रात्रभर झोपलो नाहीये मी आणि या कन्क्लुजन वरती पोहोचलोय. अच्छा, बट आर यू शुअर की तू शिक्षण दिल्याने ती व्यक्ती खरंच बदलेल? ऑफकोर्स सर, 100%. आणि ते फक्त पुस्तकी ज्ञान नसेल, ते शिक्षण, व्यवहार ज्ञान, सोशल एटिकेट्स आणि इंग्लिश हे सगळं असेल त्याच्यामध्ये. अच्छा, मग तू त्या गरीब व्यक्तीला व्यवहार ज्ञान शिकवणार? अरे गरिबांना व्यवहार ज्ञान आधीपासून असतं. हां, पण तुझे इंग्लिशबद्दल बोललास ना ते मात्र अगदी बरोबर आहे. कारण कसं आहे, ज्याला इंग्लिश येत नाही तो मनुष्य वेल कल्चर्ड, वेल मॅनर्ड असू शकत नाही असं आपल्याकडच्या काही तथाकथित मॉडर्न लोकांना वाटतं. बरोबर आहे. आता सर, शिक्षण घेणं इतकं भयंकर आहे का हो? कसं आहे, दादासाहेब फाळकेंनी जेव्हा पहिल्यांदा सिनेमा बनवला ना तेव्हा पडद्यावर तो बघून काही लोक भूत भूत म्हणून पळत सुटले होते. तेव्हा त्यांनी पहिल्यांदा सिनेमा बघितला होता. शिक्षण घेणं का नवीन नाहीये. अरे तुझ्या माझ्या करता. आता मला सांग, कोण तयार होईल तुझा विद्यार्थी व्हायला? मला नाही करायचंय साखरपुडा आता. आई तूच म्हणली होतीस ना 12वी कर म्हणून. आता तूच सांगते साखरपुडा कर. काय गय, तुला काय हौस आहे काम करायची? बेबी सिटर म्हणजे काय सोपं काम वाटतं तुला? आधी दुसऱ्यांची पोरं सांभाळा, मग लग्न करून स्वतःची पोरं सांभाळा. असंच राहायचंय का जिंदगीभर? तुम्हाला ना लेक्चर देऊ नको. मम्मीने आणलं म्हणून आले मी ते. हे बघ, म्हणजे मालतीबाई साहेबांनी स्वतःहून फोन करून बोलवलं मला, म्हणून आले मी. तुला इथं काम करायला ठेवलं का लफडी करायला ठेवली ग? हा, लफडी कोणी सांगितलं का तुला? गरम गरम चाय घ्या. बिस्किट लाते. थांब ग, काही गरज नाही बिस्किट आणायची. पाहुणे नाही येते, घरचेच आहेत माझे. जा दुसरं काम कर. म्हणजे तुला शपथ आहे माझी, खरं खरं सांग, काय केलेस ग तू? आई अगं तुझी शपथ, मी खरंच काही नाही केलंय. हे सगळं ना त्या पंकजचं काम असणार. लई चुगल्या करतो ग, लई जळतो माझ्यावर मी शिकते म्हणून. अगं तेच म्हणते मी. अगं ऐक माझं, कुमारशी साखरपुडा कर आणि सगळ्यांची तोंड बंद करून टाक, आणि मग पाहिजे तर लग्नानंतर शिक कुमारला विचारून. हा, मग मी इकडे येते कामाला. मम्मी मला बंगला जाम आवडला, एकदम टॉप. त्या मालती मॅडम पण भारी आहेत एकदम. तू गप्प बसा. आहे मला लग्न करायला काही पण प्रॉब्लेम नाहीये, पण आधी मला शिकायचंय. मला नोकरी करायची, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. मग करेन ना लग्न. हे बघ, म्हणजे बहाणेबाजी करू नकोस. कुमार चांगला मुलगा आहे आणि त्या शिक्षणाच्या नादापायी स्वतःची जिंदगी खराब करून घेशील. आणि ध्यानात ठेव, चूक कुणाची बी असली तरी बाईच्या जातीलाच नाव ठेवतात लोक, आणि नाव खराब झालेलं मला चालणार नाही. आई अगं पण मी पण नाही आणि बिन नाही. पुढच्या महिन्यात साखरपुडा करायचा म्हणजे करायचाच. लय शहाणपणा शिकू नकोस मला. आई Okay, Pranav, you have to listen to this joke, okay? ऐक ना प्रणव, काय यार.
मंजुताई ते काउचिव कर ना. मंजुताई, ए मंजुताई, जाऊ दे, माझ्याकडे कोणीच लक्ष नाही देते. आता ही अशी का पळून गेली? मंजू, 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 बाहेर ये जरा तुझ्या ड्रीम वर्ल्ड मधून. लक्ष कुठे आहे ग तुझं? ती आना बघ पळून गेली एकटी. बेबी, बेबी, बेबी. ए सुमे, अगं बेबीला पाहिलंस का? अगं बेबी कुठे जातीये? असेल इकडेच कुठेतरी. म्हणजे मला पार्टी कधी देतेस सांग. कसली पार्टी? मला सगळं कळलंय. तुझी आई आली होती इकडे. गुड्डी म्हणाली मला तुझा साखरपुडा ठरलाय म्हणून. अगं ती गुड्डी काय पण सांगते, एकाचं दोन करून. आणि तसं पण लई येळ अजून साखरपुड्याला. मग मला आधी बेबीला शोधून दे, नाही तर मोनिका मॅडम रागवतील. बेबी, अगं पण बेबी. हो ताई, पेढे दे, पेढे, ते पण मावा पेढे. आधी बेबीला बघू दे, मग बघू काय ते पेड्यांचं. अगं पेढे दे ना पहिले. बेबी, बेबी गेली आता ही. बेबी, काय मग ठरला का साखरपुडा? मला घाबरून लग्न करतेस काय? बरोबर ना? मोठ्या मॅडम कडे चुगली तूच केली आहेस ना? सगळं तुझ्यामुळेच झालंय. तू तर लय भाव खातीस ग. तुला नेहमी म्हणायचो नोकर माणसानी नोकरासारखं राहायचं असतं. मी माणूस आहे आणि माणसासारखं वागते. हो काय घमेंड वमेंड करायला मला येळ नाही. जाऊ दे ना, कोणाला समजावून सांगतेय. बेबी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय मग काय आज काय प्लॅन? मम्मा प्लीज आज काही प्लॅन करू नकोस. आय एम सो टायर्ड. तुला माहिती आहे ना अशा फंक्शन्स मध्ये किती दमायला होतं. अगं तसं नाही, आज तुझा आणि जावई बापूंचा की म्हणजे शौनकचा काय प्लॅन? काहीच नाही, 1-2 दिवसात जाईन त्याच्या घरी, भेटेन. ब्रेकफास्टला काय? विरहाने प्रेम वाढतं हे असं काही तुझ्या डोक्यात असेल ना तर ते खोटं आहे. पुरुषांची मेमरी ना गोल्डफिश एवढी असते, 3 सेकंदांची. ब्रेकफास्टला काय मम्मा? जी समोर असते ना तीच फक्त आठवते त्यांना. तुला ती NGO मधली सुरेखा माहितीये ना, गोदड्या करते ती. सुंदर आहे ग दिसायला. 2 मुलांची आई आहे, पण फिगर टिकवू नये अजून. पण तिचा नवरा गेला दुसऱ्या बाईच्या मागे. आणि ही दुसरी बाई जाड आहे, शिवाय वयानेही जास्त आहे. तू जे काय बोलतेस ते कॉम्प्रिहेंड करायला आय नीड अ स्ट्रॉंग ब्लॅक कॉफी. गॉड. देव, मी तुला आता स्पष्टपणेच सांगते, शौनक हा खूप गुणी मुलगा आहे, मान्य आहे मला. पण पुरुषांचं ना लहान मुलांसारखं असतं. म्हणजे एखादा नवीन चकाकणारं रंगबिरंगी खेळणं दिसलं ना की हातातलं खेळणं टाकून ते त्याच्या मागे धावत सुटतात. येतंय ना लक्षात? हे स्पेस देणं, इंडिपेंडेंट असणं, हे सगळं अमेरिकेत ठीक आहे. पण इथे तुला असं काहीतरी केलं पाहिजे की शौनकचं तुझ्याशिवाय पान हालता कामा नये. तो तुझ्यावरती पूर्णपणे अवलंबून व्हायला हवा. मम्मा प्लीज असं काहीतरी बोलून घाबरू नको उगाच मला. देऊ, शौनक पूर्णपणे तुझ्या मुठीत असायला हवा. डोसे करू? काय? डोसे करते. येस बेबी. तो डोळे मीट. ओके.
मी लपती आता तुम्हाला शोध. ओके 1 2 3 4 5 रेडी का? हो. अरे कुठे गेली बेबी? कुठे गेली? कुठे गेली? हा सापडली. आमची बेबी लपलीच नव्हती तर कशी शोधणार तिला? हा बरं आता परत लपायचं नाही. काका थकलाय की नाही? काकाला रेस्ट करायची. बेबी बेबी इकडे होय तू? थँक गॉड तू आलीस. मला प्लीज रेस्क्यू कर इथून. प्लीज घेऊन जा ना बेबीला. चल बेबी आपण खेळूया. चल खेळूया. नाही मी नाही चालणार. मला खेळायचंय. अगं बेबी असं काय कर. चल चल. नाही नाही मी नाही येणार. घेऊ चल. नाही 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 मला नाही यायचं. काका मी लपते. व्हॉट इज दिस अनायता? बस साहेब मी आवडते. बर आता एक मुलगी सापडली. सापडली एक मुलगी. चला उतरा. पण मला सांग, अशी व्यक्ती कुठे मिळणार तुला? कोण तयार होईल तुझा विद्यार्थी व्हायला? बट आर यू शुअर की तू शिक्षण दिल्याने ती व्यक्ती खरंच बदलेल? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.